हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी नांदेडच्या हादगाव तालुक्यातील त्यांचं मूळ गाव असलेल्या कोहळी इथे मतदान केलं। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी मतदान केलं। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मेट इथे मतदान केंद्रावर जात त्यांनी सहकुटुंब मतदान केलं। परभणी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी बोर्डी आपल्या मूळ गावी जात मतदान केलं। परभणीत मवियाचे उमेदवार संजय जाधव यांनी मतदान केलं। शारदा महाविद्यालय इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। संजय जाधवांविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे। महादेव जानकरांनी पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप जाधवांनी केलाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे जालन्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदान केले। लोणीकरांनी त्यांचं जन्मगाव असलेल्या लोणी गावात मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। मनोज जरांगे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला। तब्येत बिघडल्यानं जरांगे पाटील मतदानासाठी रुग्णवाहिकेनं संभाजीनगरहून परभणीकडे मतदानासाठी रवाना झाले होते। परभणीतल्या शहागडमध्ये ते मतदान करणार आहेत। अमरावतीत 18,36,000 मतदार हक्क बजावणार आहेत। अमरावती जिल्ह्यात 1,983 मतदान केंद्र आहेत। नवनीत राणा, बळवंत वानखेडे, दिनेश बुब, आनंदराज आंबेडकर यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली। थेट लढत नवनीत राणा आणि वानखेडे यांच्यात होतीये। अमरावती मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी मतदानाचा हक्क बजावला। नेहरू मैदानावरील शाळेत त्यांनी मतदान केलं। यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। तसंच निवडणुकीत विजयी होईल असा विश्वासही व्यक्त केला। राणा दाम्पत्यानं अमरावतीत मतदानाचा हक्क बजावला। नवनीत राणा या महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार आहेत। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अमरावतीतून आपणच जिंकणार असा विश्वास राणांनी व्यक्त केलाय। यावेळी राणांविरोधात बळवंत वानखेडे, दिनेश बुब यांचं आव्हान आहे।